नमस्कार. आडिच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. भारत शांततेसाठी कटिबद्ध आहे, मात्र देशाच्या सार्वभौमत्व रक्षणासाठी सर्वस्व पणाला लावू. राष्ट्रपती. राज्यघटनेतले सिद्धांत आणि विचारधारेबाबत वचनबद्धतेसाठीचा प्रस्ताव लोकसभेत एकमतानं मंजूर. युगप्रवर्तक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 125व्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभरातून आदरांजली. वकिलांनी वारंवार संप आणि कामबंद आंदोलनाचं हत्यार वापरू नये, सर्वोच्च न्यायालय. आणि मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही. सिंधू अंतिम फेरीत, तर पुरुष गटात भारताचं आव्हान संपुष्टात. आणि आता सविस्तर वृत्त. भारत शांततेसाठी नेहमीच कटिबद्ध आहे, मात्र देशाच्या सार्वभौमत्वासाठी आपली सर्व ताकद पणाला लावली जाईल, असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितलं. मुखर्जी यांनी आज पश्चिम बंगालमधील हाशिमारा हवाई अड्ड्याला भेट दिली. ते 2 दिवसांच्या पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. भारतीय हवाई दलाची त्यांनी प्रशंसाही केली. ऑपरेशन राहत आणि ऑपरेशन मैत्री दरम्यान हवाई दलानं बजावलेल्या उत्तम कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं. जम्मू काश्मीर आणि नेपाळमधील नैसर्गिक आपत्तीच्या वेळी ऑपरेशन राहत आणि ऑपरेशन मैत्री राबवण्यात आले होते, त्याचं त्यांनी कौतुक केलं. यावेळी त्यांनी हवाई दलाच्या पथकाकडून मानवंदनाही स्वीकारली आणि 18व्या आणि 22व्या स्क्वॉड्रनमधील 2 जवानांचा सत्कार केला. तुमच्यासारख्या जवानांचा देशाला अभिमान आहे, अशा शब्दात मुखर्जी यांनी जवानांचं कौतुक केलं. हाशिमारा हा तळ भारत भूतान सीमेवर असून ईशान्य सीमेवरील देखरेखीसाठी महत्त्वाचा मानला जातो. संसदेत प्रलंबित असलेल्या वस्तू आणि सेवा कर तसंच इतर विधेयकांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची काल आपल्या निवासस्थानी भेट घेतली. वस्तू आणि सेवा कर लागू करण्याबाबत काँग्रेस पक्षाला असलेल्या 3 आक्षेपांसह मुद्द्यांविषयी यावेळी मनमोहन सिंग यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली, असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं. आपण पक्षातल्या इतर नेत्यांशी चर्चा करून याविषयी निर्णय घेऊ, असं आश्वासन काँग्रेसच्या वतीनं देण्यात आलं आहे, असं जेटली म्हणाले. पुढल्या आठवड्यात वस्तू आणि सेवा कर विधेयक संसदेत चर्चेला येईल, असंही त्यांनी सांगितलं. लोकसभेत काल संविधान दिनाच्या चर्चेनंतर राज्यघटनेतील सिद्धांत आणि विचारधारेबाबत वचनबद्धतेसाठी प्रस्ताव एकमतानं मंजूर झाला. राज्यघटनेची मर्यादा आणि सर्वोच्चता कायम ठेवण्याचा विश्वासही लोकसभेत व्यक्त करण्यात आला. त्यापूर्वी पंतप्रधानांनी या चर्चेचा समारोप केला. लोकशाहीची ताकद सहमतीमध्ये असून सरकार बहुसंख्य अल्पसंख्य अशा गणितांवर नाही, तर सर्व सहमतीवर चालतं, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. संविधानाविषयी लोकसभेत गुरुवारपासून सुरू असलेल्या चर्चेचा समारोप करताना ते काल बोलत होते. एक ही धर्म होता है, सरकार का एक ही धर्म होता है, इंडिया फर्स्ट. सरकार का एक ही धर्म ग्रंथ होता है, भारत का संविधान. देश संविधान से ही चलेगा, संविधान से ही चलना चाहिए और संविधान के ताकत से ही देश को ताकत मिल सकती है. उसमें कोई भी प्रकार की दुविधा आशंका का कोई कारण नहीं. प्रधानमंत्री जी, भारतीय संविधान हे जगातल्या उत्तम संविधानांपैकी एक असून इतक्या वैविध्यपूर्ण देशात सर्वांना सामावून घेणारं संविधान बनवणं ही अशक्यप्राय गोष्ट घटनाकर्त्यांनी साध्य केली, अशा शब्दात पंतप्रधानांनी घटनाकारांचा गौरव केला. 26 नोव्हेंबर हा दिवस 26 जानेवारी या गणराज्य दिनाचं महत्त्व अधोरेखित करणारा आहे. जनतेला संविधानाची ओळख करून देणं, त्याचं महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं हा या दिनाचा उद्देश आहे. राज्यसभेत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या भाषणानं राज्यघटनेबाबतच्या चर्चेला सुरुवात झाली. सरकार सर्वधर्म समभाव जपत असून देशाच्या सामाजिक ऐक्याला कोणताही धोका नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. थोर समाजसुधारक, सामाजिक क्रांतीचे उद्गाते महात्मा ज्योतिराव फुले यांची आज पुण्यतिथी. समाजातील विषमता आणि गुलामगिरीविरुद्ध महात्मा फुले यांनी आवाज उठवला. समाज एकसंध राहावा यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट वेचले. या युगंधर महापुरुषाला त्यांच्या पुण्यस्मरणार्थ विनम्र अभिवादन.
विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. शिक्षणाचं महत्त्व पटवून देणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातली विषमता दूर करून तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी 1848 साली पुणे इथल्या भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. भारतातली मुलींची हीच स्वतंत्र अशी पहिली शाळा. यांची जबाबदारी त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपवली. सामाजिक सुधारणेच्या अनुषंगानं फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या माध्यमातून समाजातल्या गुलामगिरी तसंच कालबाह्य रूढी परंपरा या विरोधात त्यांनी आवाज उठवला. तरुण विधवांचा प्रश्न सोडवण्याकरता सुधारकांनी सुरू केलेल्या पुनर्विवाहाच्या चळवळीला फुले यांचा पाठिंबा होता. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून त्यात स्त्रियांच्या बाळंतपणाचीही सोय त्यांनी केली. समाजातला जातीभेद, बहुजन समाजाचं अज्ञान पाहून अशी विषम सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी ते आयुष्यभर झटले. शेतकऱ्यांचा असूड, तृतीय रत्न, ब्राह्मणांचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, राजे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा हा त्यांचा साहित्य संग्रह आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा फुले यांच्यावर विशेष प्रभाव पडला. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचाही त्यांचा गाढा अभ्यास होता. समाजातली विषमता दूर व्हावी यासाठी आयुष्यभर झटलेल्या या दीपस्तंभाला विनम्र अभिवादन. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 125व्या पुण्यतिथीनिमित्त आज मुंबईत विधान भवनातल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार आणि गुलाबपुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले यांना आदरांजली अर्पण केली. स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे थोर समाजसुधारक महात्मा फुले यांना विनम्र आदरांजली असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. नागपूर विधान भवनातही महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी विधिमंडळ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. नागपुरातील कॉटन मार्केट परिसरातील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला दलित मित्र संघटना, शहर भाजपा आणि बहुजन समाज पक्षाच्या वतीनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तसंच विविध सामाजिक संघटनांच्या वतीनंही त्यांना अभिवादन करण्यात आलं. दलित मित्र आणि शहर भाजपाच्या वतीनं महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा अशी मागणी करणारे फलक लावण्यात आले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेनं आयोजित केलेल्या 8व्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन काल ज्येष्ठ साहित्यिक विजयराव कोलते यांच्या हस्ते झालं. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचं मूळ गाव असलेल्या सासवडजवळच्या खानवडी या गावी हे संमेलन गेल्या 8 वर्षांपासून भरत आहे. यंदा ज्येष्ठ साहित्यिक मोरेश्वर मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होत आहे. समाजातल्या वंचित लोकांप्रती आपल्या बांधिलकीची जाणीव सर्वांना असायला हवी असं मेश्राम म्हणाले. महात्मा फुले यांचं वास्तव्य असलेल्या खानवडी गावात संमेलनाचं आयोजन करून या गावाला सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही केला असं संमेलनाचे उद्घाटक विजयराव कोलते यांनी सांगितलं. रायगड जिल्ह्यातल्या दलित वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा योजना प्राधान्यानं राबवण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. रायगड जिल्ह्यातल्या सामाजिक न्याय विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत ते काल बोलत होते. वसतिगृहाच्या जागांचा प्रश्न तत्काळ निकाली लावून विद्यार्थ्यांचा विमा तसंच प्रलंबित शिष्यवृत्ती प्रकरणं तातडीनं सोडवण्याचे आदेश यावेळी बडोले यांनी दिले.
तसंच जिल्ह्यात यापुढे एकही वाढीत प्रकरण होऊ नये यासाठी प्रशासनानं लक्ष द्यावं असंही त्यांनी सांगितलं। वकिलांनी संपावर जाऊ नये किंवा कामकाजावर बहिष्कार टाकू नये असं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे। न्यायमूर्ती कुरियन आणि न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या पीठासमोर काल या संदर्भात सुनावणी झाली। वकिलांच्या संपाला बंदी घालणारा एक निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक पीठानं दिला आहे असंही न्यायालयानं म्हटलं। आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी संप पुकारणं हे अखेरचं शस्त्र असायला हवं, मात्र आजकाल वारंवार संप पुकारला जातो अशी नाराजी न्यायालयानं व्यक्त केली। बार कौन्सिलनं 1 महिन्याच्या आत आपल्या समस्या सोडवाव्यात असं न्यायालयानं म्हटलं। या संदर्भात दिल्ली जिल्हा बार असोसिएशन, दिल्ली उच्च न्यायालय बार असोसिएशन आणि बार कौन्सिलला न्यायालयानं नोटीस बजावली आहे। दिल्ली उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयाचे वकील वारंवार संपावर जात असल्यानं पक्षकारांची कामं खोळंबत असल्यानं या संपाविरुद्ध कारवाई करावी अशी मागणीची याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे। विवाहित महिलांवर होणारे अत्याचार आणि छळवणुकीच्या तक्रारीबाबत त्वरित प्राथमिक तक्रार दाखल करून घ्यावी असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे। या संदर्भात एका याचिकेवर सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण मागवलं आहे। एका स्वयंसेवी संस्थेनं याचिका दाखल केली आहे। विवाहित महिलांना अशा प्रकरणात कोर्टाबाहेर प्रकरण मिटवण्याचे सल्ले पोलीस आणि वकिलांकडूनही दिले जातात। यामुळे अशा घटनांमध्ये पीडितेला न्याय न मिळता घटना दडवण्याचाच प्रयत्न केला जातो। या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं हस्तक्षेप करावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे। अशा खटल्यांमध्ये शिक्षेचं प्रमाण अत्यल्प असल्याचंही याचिकेत स्पष्ट करण्यात आलं आहे। अक्षय ऊर्जा क्षेत्रासाठी केंद्र सरकार $1 अब्ज खाजगी इक्विटी निधी उभारणार आहे। या निधीत सुरुवातीला सरकारी कंपन्यांचं योगदान असेल असं केंद्रीय ऊर्जा मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितलं। ते काल एका कार्यक्रमात बोलत होते। भारतात जीवाश्म इंधनाचा काळजीपूर्वक वापर केला जातो। इतर देशांच्या तुलनेत भारतात कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी आहे असं ते म्हणाले। केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर या कार्यक्रमाला उपस्थित होते। पॅरिसमध्ये होणाऱ्या पर्यावरण बदलासंबंधीच्या परिषदेचे नेतृत्व भारत करणार आहे। या परिषदेमुळे संयुक्त राष्ट्र संघाच्या परिवर्तन बदलांसंबंधीच्या सामंजस्य करारावरील चर्चेला चालना मिळेल असं जावडेकर यांनी सांगितलं। हवामान बदलाच्या समस्येचा सामना करण्यासाठी सोमवारपासून पॅरिस परिषद सुरू होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेत सहभागी होणार आहेत। हवामान बदलाच्या संकटाबाबत समान न्यायाचं तत्व स्वीकारायला हवं अशी भारताची भूमिका आहे। तापमान वाढ आटोक्यात आणण्यासाठी भारत आपली जबाबदारी उचलेल, मात्र विकसित देशांनीही त्याच तुलनेत जबाबदारीची उचलायला हवी असं भारतानं म्हटलं आहे। या परिषदेत पहिल्यांदाच तापमान वाढ आटोक्यात आणण्याविषयी जागतिक स्तरावर कायद्यानं बंधनकारक असा करार होण्याची शक्यता आहे। परिषदेदरम्यान पंतप्रधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचीही भेट घेतील। या परिषदेत 120 देशांचे नेते सहभागी होणार आहेत। ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, चीनचे पंतप्रधान ली केंक्वियांग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेत सहभागी होणार आहेत। वातावरण बदलासह दहशतवादाच्या मुद्द्यावरही या परिषदेत चर्चा होण्याची शक्यता आहे। ओबामा, नरेंद्र मोदी यांची तसंच चीनचे पंतप्रधान ली केंक्वियांग यांचीही भेट घेणार आहेत। मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मागे शिवसेना खंबीरपणे उभे असून जिथं कमी तिथे आम्ही असं सांगून मराठवाड्यातील कामाचा शिवसेना आढावा घेत आहे असं रामदास कदम यांनी सांगितलं। बीड जिल्ह्यातील विविध दुष्काळी भागाला त्यांनी आज भेट दिली। यावेळी शिवजल क्रांती योजनेतून बांधलेल्या बंधाऱ्याचं जलपूजन पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि संकटाचा सामना करण्यासाठी जलक्रांती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम केलं आहे असं कदम यावेळी बोलताना म्हणाले। सरकारचे प्रयत्न अपुरे पडत आहेत म्हणून शिवसेनेनं हे पाऊल टाकलं आहे असं सुभाष देसाई म्हणाले। देशातल्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजेच उद्योग परवान्यांचं सुलभीकरण आवश्यक आहे असं मत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केलं आहे। मुंबईत फिक्कीनं आयोजित केलेल्या परिषदेत ते बोलत होते।
उद्योग उभारण्याची प्रक्रिया सुलभ झाल्यामुळे औद्योगिक विकासाला गती मिळाली आहे असं त्यांनी सांगितलं। राज्यात उद्योग परवानग्यांची संख्या 76 वरून 37 वर आणली आहे अशी माहिती त्यांनी दिली। आयात निर्यात क्षेत्राला विकसित करणं गरजेचं आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं। राज्यात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण असून औरंगाबाद आणि पुणे शहरात मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली। मुंबईतल्या 9 महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या सुमारे 45 एकर जमिनीचे भूखंड शिवसेना भाजपाच्या मोठ्या नेत्यांनी हडप केल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे। मुंबई महानगरपालिका आणि या नेत्यांच्या संगनमतानं हा मोठा भूखंड घोटाळा झाला असल्याचं निरुपम यावेळी म्हणाले। शिवसेना भाजपा मंत्री, खासदार, आमदार यांनी या भूखंडावर क्लब उभारले असून अनेक नियम धाब्यावर बसवून अनेक वर्षांपासून बेकायदेशीर पैसा कमवत असल्याचा आरोपही त्यांनी या पत्रकार परिषदेत केला। नियमानुसार 15% बांधकाम या भूखंडावर करण्याचा नियम मोडून मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम या ठिकाणी करण्यात आलं आहे। हे सर्व 9 भूखंड पालिकेनं परत आपल्या ताब्यात घेऊन जनतेच्या वापरासाठी खुले करावेत अशी मागणी निरुपम यांनी यावेळी केली। देशातल्या प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात अवयव प्रत्यारोपण सुविधा पुरवण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी दिली। अवयव आणि टिश्यू दानासाठी राष्ट्रीय स्तरावरील नोंदणी कार्यक्रमाचं नवी दिल्लीत त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते। अवयवांची मागणी आणि त्याची उपलब्धता यात खूप मोठी तफावत आहे। ही तफावत भरून काढण्यासाठी जनजागृती होणं आवश्यक आहे। तसंच रुग्णालयांमध्ये ही सुविधाही निर्माण करणं आवश्यक आहे असं नड्डा म्हणाले। अवयव आणि टिश्यू प्रत्यारोपण करण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे। MBBS, MS, MD आणि परिचारिका प्रशिक्षणात या अभ्यासक्रमाचा समावेश करावा अशी सूचना केल्याचं जे.पी. नड्डा यांनी सांगितलं। अवयवदान म्हणजे अनेकांसाठी आशेचा किरण। हे खऱ्या अर्थानं सर्वश्रेष्ठ दान, नवजीवन देणारं कालचा राष्ट्रीय अवयव दिन दिवस हे महत्त्व अधोरेखित करतो। अवयवदान हे सर्वात पवित्र दान आहे असं म्हणतात। अवयवदान अनेकांसाठी जीवदान ठरलंय, अनेक रुग्णांसाठी तो आशेचा किरण आहे। अवयवदानामुळे एक मृतदेह 8 जणांना जीवनदान देऊ शकतो। त्यामुळे त्यांना पूर्वीसारखं निरोगी आयुष्य जगता येतं। देशात तमिळनाडू हे अवयवदानात आघाडीवर असलेलं राज्य, त्या खालोखाल आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो। आज अवयवदानासंबंधी अंधश्रद्धा आणि गैरसमजुतींचं मोठ्या प्रमाणात निराकरण होत आहे। त्यात शासनाची भूमिका महत्त्वाची आहे। अवयवदान ही एक सामाजिक महत्त्वाची कृती आहे। तिचा सुयोग्य प्रचार आणि प्रसार झाला तरच अधिकाधिक जनतेला या महादानाचं महत्त्व पटू शकेल। पारंपरिक पिकं अधिक खर्चिक असल्यानं यातून शेतकऱ्याला फारसं उत्पन्न मिळत नाही। त्यामुळे शेतकरी आता फळ पिकाकडे वळताना दिसत आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या मांगलेकर भावंडांनी असाच काहीसा यशस्वी प्रयोग केला आहे। यवतमाळ जिल्हा हा कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी ही पारंपरिक पिकं घेणारा, मात्र नापिकी आणि निसर्ग संकटामुळे या पिकांना नेहमी फटका बसतो। त्यामुळे अशा परिस्थितीत तग धरू शकणारी आणि शाश्वत उत्पन्न देणारी पिकं घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे। दारव्हा तालुक्यातल्या वरुडखेड इथं राहणाऱ्या मांगलेकर भावंडांनी पारंपरिक पिकांना फाटा देत डाळिंबाची शेती करण्याचा निर्णय घेतला। 3 वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या 5.5 एकर जमिनीत डाळिंबाची लागवड केली। यातून भरघोस उत्पन्न तर मिळालंच, शिवाय नफाही झाला। एका एकराला 70,000 रुपये खर्च येतो आणि एका एकराचं उत्पन्न जवळपास 2.25 लाख 2.5 लाखापर्यंत जातो। म्हणजे 2 एकरात उत्पन्न 5 लाख रुपये आणि खर्च 1,40,000 ते 1.5 लाखापर्यंत। यवतमाळमधल्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा या संस्थेचे प्रकल्प संचालक अनिल इंगळे यांनीही या डाळिंबी शेतीतून शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचं म्हटलंय। आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी हे टिश्यू कल्चरचे डाळिंब लावत आहेत आणि याच्या ते रोपं हे प्राप्त करून घेऊन आज जवळपास 1200 हेक्टरवरील लागवड झालेली आहे आणि शेतकरी याच्यामध्ये चांगल्यापैकी उत्पादन
प्राप्त करून घेत आहेत. पारंपरिक पिकांच्या मागे न लागता शेतकऱ्यांनी फळ पिकांकडे वळावं असं आवाहन या मांगलेकर बंधूंनी केलंय. एनडीएच्या पासिंग आउट परेडला नौदल प्रमुख ॲडमिरल RK धवन उपस्थित होते. एनडीएच्या 129वा दीक्षांत सोहळा आज झाला. या सोहळ्यात 338 छात्रांना गौरवण्यात आलं. यामध्ये लष्कराचे 229, नौदलाचे 40 आणि हवाई दलाच्या 69 जवानांचा समावेश आहे, तर 16 परदेशी छात्र आहेत. यावेळी धवन यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. विजयी होण्यासाठी नेतृत्वाचे गुण अंगीकारणं महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले. एनडीएमधून 33,000पेक्षा जास्त छात्र सैन्य दलात आले असून ते चांगल्या प्रकारे देशसेवा करत आहेत. देशाला त्यांचा अभिमान आहे असंही ते म्हणाले. यात अव्वल ठरलेले छात्र कॅप्टन PK मोहंती यांना राष्ट्रपती सुवर्णपदक, द्वितीय आलेल्या कॅप्टन अभिषेक कुंदलिया यांना रौप्य, तर तृतीय आलेल्या अनमोल रावत यांना कांस्य पदकानं सन्मानित करण्यात आलं. सोलापूर इथं झालेल्या 49व्या राष्ट्रीय अजिंक्य वरिष्ठ पुरुष आणि महिला खो खो स्पर्धेचं विजेतेपद महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी पटकावलं. पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या संघानं राष्ट्रीय रेल्वे संघावर 15-13 असा विजय मिळवला, तर महिला गटात महाराष्ट्र संघानं कर्नाटक संघाचा 8-6 गुणांनी पराभव केला. स्पर्धेतील उत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून महाराष्ट्राच्या श्वेता गवळी हिला राणी लक्ष्मीबाई पुरस्कारानं, तर उत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून महाराष्ट्राच्या मिलिंद चावरेकर याला एकलव्य पुरस्कारानं गौरवण्यात आलं. रायपूरमध्ये सुरू असलेल्या हॉकी विश्व लीग फायनल्समध्ये अर्जेंटिनानं पहिल्या सामन्यात भारताचा 3-0 असा पराभव केला. अर्जेंटिनानं पूर्वार्धात 2-0 अशी आघाडी घेतली होती. गोन्झालो यानं 3ऱ्या मिनिटाला गोल नोंदवून अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 23व्या मिनिटाला मॅनेनीनं गोल नोंदवला. उत्तरार्धात अर्जेंटिनानं आणखी एक गोल नोंदवत 3-0 अशी आघाडी घेतली. भारताची आज जर्मनीशी लढत होणार आहे. बॅडमिंटन. मकाऊ ओपन ग्राम्प्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या PV सिंधूनं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात सिंधूनं जपानच्या अॅकने यामागुमीचा 21-8, 15-21, 21-16 पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. पुरुष गटात प्रणॉय आणि साई प्रणीत हे दोघेही काल या स्पर्धेतून बाहेर पडले, तर सायना नेहवाल ही दुखापतीच्या कारणामुळे या स्पर्धेत सहभागी झाली नव्हती. हवामान. काश्मीर खोऱ्यात थंडीचा कडाका वाढला असून अनेक ठिकाणी पारा 0च्या खाली गेला आहे. श्रीनगर इथं काल 0.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर लेहमध्ये तापमान उणे 7 अंशाच्याही खाली गेलं आहे. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत शांततेसाठी कटिबद्ध आहे, मात्र देशाच्या सार्वभौमत्व रक्षणासाठी सर्वस्व पणाला लावू. राष्ट्रपती. राज्यघटनेतील सिद्धांत आणि विचारधारेबाबत वचनबद्धतेसाठीचा प्रस्ताव लोकसभेत एकमतानं मंजूर. युगप्रवर्तक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 125व्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभरातून आदरांजली. वकिलांनी वारंवार संप आणि कामबंद आंदोलनाचं हत्यार वापरू नये. सर्वोच्च न्यायालय. आणि मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधू अंतिम फेरीत, तर पुरुष गटात भारताचं आव्हान संपुष्टात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर.